अर्पिताने धमकी दिली? नाही नाही, कुठली आई असं करेल, कुठली बायको असं वागेल? आणि का? कारण तिला आमच्या घरात राहायचं नाहीये. समर साहेब, आम्ही खूप कष्टातून वर आलेली माणसं आहोत. अहो, आम्ही बिझनेस करून पैसा कमवला, पण आमचं घर, आमच्या घरातली माणसं, आमच्या घरातले संस्कार अजूनही तसेच आहेत, चार चौघांसारखे. खूप पैसा आला म्हणून सगळं घर नोकर चाकरांवर टाकून देणारी माणसं नाही होत आम्ही. छान छौकीमध्ये आम्ही वेळ घालवत नाही आणि पैसा सुद्धा घालवत नाही. अहो, अजूनही मी घरातला स्वयंपाक स्वतः करते. पण अर्पिता तशी नाहीये, ती वेगळी आहे. तिला जे आणि जसं घर हवं होतं तसं नाहीये आमचं. समर साहेब, आम्ही तुमच्याकडे बघून तुमच्या बहिणीला आमची सून करून घेतलं. आम्हाला वाटलं तुम्ही इतके साधे आणि सुसंस्कृत आहात, तशीच तुमची बहीण सुद्धा असेल. बट सॉरी टू से, आमची घोर निराशा झाली बघा. हो, तुमच्या बहिणीला संसार म्हणजे काय, नाती म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, अहो यातलं काही म्हणजे काही कळत नाही. दिवस दिवस मैत्रिणींसोबत भटकायचं, नाही तर मग इथे माहेर येऊन पडायचं, नाही तर मग तासन तास आपल्या आईशी फोनवरून बोलायचं. बस एवढंच येतं साहेब तुमच्या बहिणीला. काय बोलताय तुम्ही? म्हणजे आता माझ्या मुलीने माझ्याशी फोनवर बोलणं ही पण काही चूक आहे का? अहो मल्लिकाताई, मी सुद्धा आई आहे. सासरी गेलेल्या मुलीबद्दल आपल्याला काळजी वाटते, मी समजू शकते. अहो, पण मुलीच्या घरामध्ये, तिच्या संसारात कितपत ढवळाढवळ करायची याला सुद्धा मर्यादा असते. तुमची मुलगी दिवस रात्र सतत बारीक सारीक गोष्टींवरनं तुम्हाला फोन करून आमच्याबद्दल तक्रारी तुम्हाला सांगायची. तुम्ही सुद्धा केवळ एकच बाजू ऐकून तिला काहीतरी सल्ले द्यायचा आणि ती सुद्धा त्या सल्ल्यानुसार वागून आम्हाला त्रास द्यायची. हे असं खूप दिवस चालू होतं. अहो मल्लिकाताई, तुमच्या मुलीनं माझ्या बायकोवर हात उचलला. अर्पिता, अगं अन्विषाची तब्येत ठीक नाही, तिला ताप आला आहे. डॉक्टरकडे घेऊन जा. डॉक्टरकडे नेतोच आहे, पण तू पण चल ना. मला वेळ नाहीये, मला पार्टीला जायचंय. काल गेली होतीस ना तू पार्टीला? अगं, तू एका मुलीला जन्म दिलायस, तिच्या पालन पोषणाची थोडी मला अक्कल शिकवू नका. अक्कल नाही शिकवत आहे मी, तुला जबाबदारीची जाणीव करून देते. अर्पिता, म्हटलं ना, मला अक्कल शिकवायची नाही. अर्पिता हात सोड माझा. अर्पिता, अगं कोण आहात तुम्ही? आणि मी कोण आहे? राजवाडे आहे ना लक्षात? लायकी नाहीये तुमची. एवढं होऊन देखील आम्ही चुकीचे रिॲक्ट झालो नाही. तिच्याशी आम्ही सभ्यतेनेच वागलो. हो, काय बोलताय तुम्ही? अप्पीच्या हातावर बळ बघितलेत मी काल. अहो मम्मी, मेकअप असेल तो, पुसल्यावर जाईल, बघा एकदा. बघायचंच असेल ना तर माझ्या आईच्या हातावरचा डाग बघा. तिचा हात पिरगळल्यामुळे तिचा हात काळा निळा पडलाय. बस झालं आता. सगळेजण खोटं बोलतायत. सगळे मिळून आहेत ना मला खोटं पाडताय. नाही अर्पिता, आज नाही. आज आम्ही कोणीही तुझं काहीही ऐकून घेणार नाही. त्याचा परिणाम काय होईल कळतंय ना? काही नाही होणार, कारण आता आमच्या बाजूने बोलणारं कोणीतरी आहे याची खात्री पटली आहे आम्हाला. काहीही झालं तरी अन्विषाला तू माझ्यापासून तोडू शकणार नाहीस. तुमची एवढी हिम्मत? बास, पुरे.
स्वानंदी, तू मध्ये बोलू नकोस. अहो, काल त्यांनी जेव्हा अर्पिताताईंवर हात उगारला तेव्हा मध्ये पडलो ना आपण. मग आज का नाही? हिंसा कुठलीही आणि कुणीही केलेली ती वाईटच. अच्छा, तू आहेस का यांच्या मागे? तू यांना सपोर्ट करतेस म्हणून हे एवढे शेफारलेत. पण तुमच्या बोलण्यावर कोर्टात विश्वास कोण ठेवणार? हे बघा, मुलगी माझी आहे आणि ती अजून लहान आहे. मी जर कोर्टात सांगितलं ना की ही लोक माझ्यावर अत्याचार करतायत, तर त्या मुलीचा ताबा ते मलाच देतील. आणि अर्पिताताई, मुलगी तिच्या सासरकडच्यांवर अत्याचार करते असा व्हिडिओ जर कोर्टात दाखवला तर? व्हिडिओ? हो, एकच मिनिट. हा बघा. हे बघा. म्हणजे अर्पिताताई काय वागतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच होतं. घरातल्यांवर आरडाओरडा करणं, चिडचिड करणं, भांडणं करणं, आणि हेच सगळं रादर ह्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात त्यांच्या सासूबाईंवर हात उगारण्यापासूनही सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात त्या घरात. पण ही माऊली ना स्वतःच्या मुलाकडे आणि नातीकडे बघून गप्प होती, कधीही काहीही बोलली नाही. पण खाल्ल्या मिठाला जागतात ना लोक, त्यामुळे त्यांच्या घरच्या स्टाफनी हे सगळं लपून शूट केलंय. सो अर्पिताताई, तुमच्या विरोधात उभं राहणारी खूप माणसं आहेत. कारण सगळीच माणसं काही तुमच्या पैशाला आणि तुमच्या अधिकारांना बघून घाबरणार नाहीत. काही माणसं इमानदार आणि खाल्ल्या मिठाला जागणारी सुद्धा असतात. हा व्हिडिओ आहे ना, त्यातल्याच एकाने केलाय. तुम्ही आशिष भाऊजींना दिलेली धमकी, त्यांच्या आईचा पिरगळलेला हात, हे सगळं दिसतंय या व्हिडिओमध्ये. पाहिलंत ना राजवाडे? हे आहे खरं रूप तुमच्या या लाडक्या बहिणीचं. काल ते घरात आल्या ना तेव्हापासून मला शंका येत होती, कारण त्यांचं वागणं अगदी असं घटकेला बदलत होतं. सगळंच्या सगळं आधी ठरल्यासारखं, मुद्दाम केल्यासारखं वाटत होतं.